अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्कलकोटचं दर्शन घडवणार आहे। बघा, खरंच जेव्हा स्वामींची इच्छा असते ना आपण अक्कलकोटला यावं, तेव्हाच आपले योग जुळून येतात। ही गोष्ट खरंच खरी आहे आणि हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे। हा अनुभव मी तुम्हाला नक्की व्हिडिओच्या शेवटी सांगेल। आता त्याआधी आपण अक्कलकोटचं दर्शन करूया, आपल्या स्वामींचं दर्शन करूया। बघा, आम्ही या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी म्हणजे 14 तारखेला जो गुरुवार होता ना, त्या गुरुवारी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो। तो खूप सुंदर योग होता। मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि त्या गुरुवारी महाराजांचं दर्शन झालं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे की खूप प्रसन्न आणि इतकं छान वाटलं, खरंच काय सांगू तुम्हाला। बघा, महाराजांची विविध रूपे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील। महाराजांचं सगळ्यात पहिलं रूप जे मला दिसलं अक्कलकोटमध्ये गेल्या गेल्या, महाराजांचं रूप मला जे दिसलं, आम्ही यात्री निवासमध्ये गेलो होतो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। या यात्री निवासमध्ये गेल्या गेल्या मला महाराजांचं हे विष्णू रूपातलं दर्शन घडलं आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि गेल्या गेल्याच महाराजांचं विष्णू रूपातील हे दर्शन पाहून मनाला खूप प्रसन्न वाटलं, खूप सुंदर वाटलं महाराजांना असं विष्णू रूपात पाहून। आपले महाराज सगळं काही आहेत। बघा भक्तांनो, आपण स्वामी भक्त प्रत्येक देवामध्ये आपल्या स्वामींनाच बघत असतो, हीच आपली खरी स्वामी भक्ती असते। आणि महाराजांना हे विष्णू रूपात पाहून खरोखर मनाला खूप प्रसन्न वाटलं। मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता, तुम्हाला पण दिसत असेल व्हिडिओमध्ये की महाराज आपले विष्णू रूपामध्ये किती सुंदर दिसत आहेत। तुम्ही पण अवश्य दर्शन घ्या आणि आपली मनोकामना सांगा। त्यानंतर बघा, आम्ही यात्री निवास, जे अक्कलकोटला जाऊन आलेले आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असेलच। बघा, तर आम्ही यात्री निवासमध्ये फ्रेश झालो, आंघोळी वगैरे केल्या आणि त्यानंतर मी समाधी मंदिरात आम्ही गेलो, कारण मला महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं होतं। त्यासाठी मला अभिषेक करायचा होता। अभिषेक फक्त 7:30 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत चालू असतात आणि त्या काळातच अभिषेक घेतले जातात आणि जे अभिषेक करतात भक्त त्यांनाच आतमध्ये समाधी मंदिरामध्ये समाधीवर डोकं टेकून दर्शनाचा लाभ मिळतो, म्हणून मला अभिषेक करायचा होता। तर त्यानंतर आम्ही डायरेक्ट समाधी मंदिरामध्ये गेलो, अभिषेक केला। तो व्हिडिओ काय मी काढला नाही अभिषेक करताना, कारण की ते मला योग्य वाटलं नाही। आपण अभिषेक करत आहोत आणि व्हिडिओ काढायचा ते मला खरंच योग्य नाही वाटलं, म्हणून मी फक्त अभिषेकाच्या अगोदरचा फोटो आणि अभिषेक केल्यानंतरचा फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। त्यानंतर आम्ही समाधी मंदिरामध्ये अभिषेक केला। त्यानंतर आम्ही वटवृक्ष मंदिराकडे आलो। वटवृक्ष मंदिरामध्ये सुद्धा त्या दिवशी नेमकी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्दी इतकी होती प्रचंड की बापरे, असं वाटलं की दर्शन मिळतं की नाही असं वाटत होतं, कारण की मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता आणि मेन म्हणजे त्या दिवशी गुरुवार होता, त्यामुळे खूप गर्दी होती त्या दिवशी। आणि आम्ही गेलो वटवृक्ष मंदिरामध्ये आणि महाराजांचं दर्शन घेतलं। ते साधारण 12 वाजले असतील आणि 12च्या आरतीचा लाभ सुद्धा आम्हाला मिळाला। हे सगळं काही स्वामींची कृपा आहे। आरती चालू असताना छोटासा व्हिडिओ मी काढलेला आहे, तो तुमच्यासोबत मी शेअर करते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आरतीचा लाभ घेता येईल। आता बघा, हे वटवृक्ष मंदिरामधलं सभा मंडप आहे। इथे महाराजांचे विविध फोटो तसंच महाराजांची मूर्ती आहे।
अक्कलकोटमध्ये गेल्यावर खरंच महाराजांची ही विविध रूपे पाहून आणि एवढ्या भक्त स्वामी भक्त परिवाराला पाहून एवढं प्रसन्न वाटत होतं. इतकी छान आरती झाली आणि खरंच मनाला खूप प्रसन्न आणि एक दिलासादायक वाटत होतं. सकाळी सुद्धा महाराजांचा अभिषेक खूप छान झाला. समाधी मंदिरावर मला डोकं टेकून दर्शन मिळालं. तो अनुभव तर खरंच खूप सुंदर होता. सभा मंडपाच्या बाहेर महाराजांचा हा मोठा फोटो आहे, ज्यावर रुद्राक्ष लावलेले आहेत. वटवृक्ष मंदिरातून स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही परत आमच्या यात्री निवासच्या रूमवर गेलो. दिवसभर तिथे थांबलो, आराम केला आणि असं ठरवलं की संध्याकाळी 4-5 वाजता बाळप्पा महाराजांच्या वाड्यात आपण जाऊया आणि सोळप्पा महाराजांचा जो वाडा आहे तिथे पण आपण समाधी मंदिराकडे जाऊया. तर बघा, आपण आता आलो आहे बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये, ज्याला श्री गुरु मंदिर असंही म्हणतात. हा मठ खूप सुंदर, खूप प्रशस्त आहे. ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दिसेलच. स्वामींचे जे भक्त होते बाळप्पा महाराज, त्यांचा हा वाडा आहे. आणि यांचं विशेष असं आहे की या मठामध्ये ना आपल्या स्वामींचे पावले उमटलेली आहेत. बघा, या फरशा तुम्हाला दिसत असतील, ज्याच्यामध्ये व्हाईट बॉक्स केलेला आहे या फरशांना. त्याच्यामध्ये आपल्या स्वामींची पावले स्पष्ट अशी दिसून येतात. काही ठिकाणी स्पष्ट दिसतात, काही ठिकाणी पुसट दिसतात. आणि ही जी काही पावले उमटलेली आहेत ना, त्यामागचं कारण मी तुम्हाला सांगते. जेव्हा या मठाचं म्हणजे बांधकाम काढलं होतं पुन्हा करायला, तेव्हा महाराजांनी ही पावले उमटवली होती आणि त्यांना संकेत दिले होते की या मठामध्ये साक्षात माझा वास आहे, त्यामुळे हा जो मठ आहे तो असाच असू द्या. बघा, आतमध्ये गेल्यावर महाराजांची ही खूप सुंदर मूर्ती आणि खूप सुंदर दर्शन आपल्याला इथे आल्यावर घडतं. आणि त्याच्या शेजारीच गणपती बाप्पा आणि राधाकृष्णाची मूर्ती इथे काचेच्या पेटीमध्ये ठेवलेली आहे. खूप सुंदर आणि खूप प्रसन्न या वाड्यामध्ये गेल्यावर वाटतं. खरंच खूप सुंदर वाटतं. तुम्ही एकदा जाऊन बघा. जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाल ना, तेव्हा अवश्य बाळप्पा मठाला सुद्धा भेट द्या. खूप सुंदर आणि प्रशस्त वाडा आहे. खरंच अक्कलकोटमध्ये गेल्यावर एक वेगळाच अनुभव आपल्या भक्तांना येत असतो. आणि इथे अशी विशेष असं आहे की अक्कलकोटमध्ये गेल्यावर आहे ना, असं वाटतच नाही की आपण परत जावं. असं वाटतं इथेच थांबावं. इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटतं. महाराजांचं दर्शन, साक्षात इथे महाराजांचा वास आहे. महाराज सगळीकडेच आहेत, पण इथे गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. खरंच भक्तांनो. बघा, या फरशीवर महाराजांची पावले उमटलेली तुम्हाला दिसतील, जिथे फुले सुद्धा वाहिलेली होती. त्यांचं दर्शन घेतलं हात लावून. खरंच किती सुंदर अनुभव असेल ना, जेव्हा महाराजांनी ही पावले उमटवली, त्यांना संकेत दिला. किती छान वाटलं असेल. महाराजांचा हा देवी रूपातील फोटोसुद्धा तुम्हाला इथे आल्यावर दिसेल. खूप सुंदर आहे. श्री गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा महाराजांचा मठ पूर्ण बघायला गेलं तर बघा असा दिसतो. इथे आपल्या स्वामींचे जुने फोटो म्हणजेच ओरिजिनल फोटो तुम्हाला आल्यावर इथे दिसतील. महाराजांच्या अनेक लीला या फोटोमधून आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आम्ही समाधी मंदिर म्हणजेच सोळप्पा महाराजांचं जे घर आहे, सोळप्पा महाराजांचा वाडा, तिथे आम्ही आलो. मंदिरात जाताना समाधी मंदिरात ही विविध प्रकारची दुकाने आहेत, जिथे महाराजांच्या मूर्त्या, फोटो वगैरे खूप सुंदर मिळतात. आपल्या महाराजांना आवडणारे बेसनाचे लाडू, त्याचप्रमाणे महाराजांसाठी वस्त्र, गाद्या इथे आल्यावर तुम्हाला मिळतील. चला आता जाऊया आपण समाधी मंदिराकडे. संध्याकाळची वेळ होती आणि खरंच खूप छान वाटत होतं समाधी मंदिरात सुद्धा आल्यावर. हे आहे आपल्या सोळप्पा महाराजांचं घर म्हणजेच आपल्या महाराजांचं समाधी मंदिर. संध्याकाळचे 5:30-6 वाजले असतील आणि त्या दिवशी नेमकी गुरुवार होता, त्यामुळे इथे आल्यावर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये गुरुवारचे भजन सुरू होते. खूप प्रसन्न आणि छान वाटत होतं. खरंच तुम्ही सुद्धा बघा. त्या दिवशीचं वस्त्र अलंकारिक पूजा दर्शन समाधी मंदिरातलं बघा आपल्या महाराजांचं असं होतं.
बघा, समाधी मंदिरालगतच हा चोळप्पा महाराजांचा वाडा इथे आल्यावर तुम्हाला दिसेल. अवश्य इथे अक्कलकोटला आल्यावर चोळप्पा महाराजांच्या वाड्याला सुद्धा तुम्ही भेट द्या. वाड्यात आल्यावर तुम्हाला ही मोठी विहीर तुम्हाला तिथे आल्यावर दिसेल. आणि त्याचप्रमाणे या वाड्यामध्ये आपल्या महाराजांनी वापरलेले वस्त्र, अलंकार वगैरे सर्व काही इथे आहे. नंतर समाधी मंदिराचं दर्शन घेतल्यावर आम्ही पुन्हा वटवृक्ष मंदिराकडे आलो. दुपारी सुद्धा दर्शन झालं होतं, पण महाराजांच्या दर्शनाची ओढ खरंच थांबत नाही आपल्या भक्तांसाठी. संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही वटवृक्ष मंदिराकडे आलो आणि संध्याकाळच्या वेळेस हे जे लायटिंग्स वगैरे आहेत ना, हे एक मनाला खूप प्रसन्न आणि दिलासादायक वाटत होते. खूप सुंदर वाटत होतं संध्याकाळच्या वेळेस वटवृक्ष मंदिरामध्ये. दुपारीही वाटत होतं, पण त्यापेक्षाही जास्त सुंदर संध्याकाळी हे जे लायटिंग्स वगैरे पाहून, महाराजांचं हे छान रूप पाहून वाटत होतं. अनेक भक्त महाराजांनी आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात म्हणून खूप आशा घेऊन येतात आणि खरंच महाराज सुद्धा त्या भक्तांच्या हाकेला धावून जातात, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. अक्कलकोटमध्ये आल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. अनेक लाखो भक्त आज स्वामींचे आहेत आणि त्या प्रत्येक भक्ताला स्वामींनी आज काही ना काही अनुभव दिलेले आहेत. प्रत्येक भक्ताला चांगला मार्ग दाखवलेला आहे. हेच आणि महाराज खरंच या सगळ्या भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ द्यात, हीच आज तुमच्या चरणी प्रार्थना. बघा भक्तांनो, अशा पद्धतीने महाराजांचं दर्शन घेतलं. खूप छान आणि प्रसन्न वाटलं. इतके सुंदर अनुभव होते ना, तुम्हाला काय सांगू. असं वाटत होतं की तिथेच थांबावं, पण आपला पण संसार आहे, प्रपंच आहे आणि खरंच जितक्या वेळेस अक्कलकोटला जाऊ तेवढं कमी आहे. असं आत्ताच जाऊन आलेले आहे, पण असं वाटतं परत कधी जाईल आणि कधी नाही. एक आपलं माहेर असल्यासारखं वाटतं. आणि तिथून जेव्हा मी निघत होते ना, त्यानंतर मला असं वाटत होतं तिथून जेव्हा आम्ही निघालो अक्कलकोटमधून, तेव्हा खरंच एक डोळ्यात पाणी येत होतं. कारण की असं माहेर असल्यासारखं, जसं माहेराहून एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिच्या डोळ्यात एक पाणी असतं, तसाच एक अनुभव मला तिथे आल्यावर आला की महाराज आपले आई बाप आहे, सगळंच आहेत आणि एक मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. खरंच तुम्हाला सांगते, तो अनुभव खूप सुंदर होता माझ्यासाठी. जसं काही महाराजांनी मला जवळ घेतलेलं आहे. महाराजांना मी तेव्हा म्हटले की महाराज चला मी येते आता, परत मला माझ्या कुटुंबासोबत तुमच्या दर्शनाला नक्की बोलवा, असं महाराजांना म्हटले आणि तिथून निघाले आणि डोळ्यात एक पाणी होतं, खरंच तुम्हाला सांगते. त्यानंतर बघा, वटवृक्ष मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही त्यानंतर अन्नछत्राकडे गेलो. अन्नछत्र महाप्रसाद 2 टाइम आपल्याला मिळतो. दुपारी असतो 12 ते 3 आणि रात्री असतो 8 ते 11. महाप्रसाद असतो, पोटभर जेवण मिळतं. खरंच सांगते, खूप म्हणजे अन्नदान तिथे खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. 12 ते 3 या टायमात तर महाप्रसाद मिळतोच आणि त्यानंतर सुद्धा 4 ते 6 अन्नछत्राच्या बाहेर समोर जिथे महाराजांची मोठी मूर्ती आहे, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये, तिथे त्या मूर्तीच्या समोर वरण भात आणि शिराचा प्रसाद वाटला जातो 4 ते 6 वाजेपर्यंत आणि परत रात्री 8 ते 11 त्या अन्नछत्रामध्ये महाप्रसादाचा वाटप केला जातो. अनेक लाखो भाविक तिथे आल्यावर महाप्रसादाचा लाभ घेतात. तुम्ही सुद्धा घ्या. तुम्हाला अन्नदान करता आलं, अन्नदानासाठी तुम्हाला देणगी जर द्यायची असेल, पक्ष सुद्धा आहे, तुम्ही इथे देणगी देऊ शकता. अन्नदाना एवढं मोठं पुण्य नाही. कोणाच्याही भुकेल्याच्या पोटामध्ये घास जातो, एवढं खूप पुण्य आहे. कोणत्याही भुकेल्याच्या पोटामध्ये अन्नाचा घास जातो जेव्हा, आणि अन्नाची किंमत ही एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीपेक्षा कोणाला जास्त माहीत असते. म्हणून सांगते, अन्नदान हे खूप मोठं पुण्य आहे. तुम्हाला जर तिथे अन्नदान करायचं असेल, म्हणजे अन्नदानासाठी तुम्हाला काही देणगी द्यायची असेल,
किंवा तुम्ही तुमच्या परीने गहू तांदूळ सुद्धा देऊ शकता, काही हरकत नाही. तिथे तुम्ही अन्नदान करा काही ना काही, म्हणजे माझा काही फोर्स नाहीये. ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्की तिथे गेल्यावर अन्नदान करावं. आणि अन्नदान तुम्ही तुमच्या परीने कितीही तुमच्या यथाशक्तीनुसार करू शकता, असं अजिबात फोर्स नाही की एवढं करायचं की तेवढं करायचं. खूप सुंदर अनुभव होता. आणि अन्नछत्र पण आतमधून खूप सुंदर आहे. तिथे दत्त महाराजांची मूर्ती, स्वामींची मूर्ती, स्वामींचा फोटो आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच. खूप सुंदर आहे अन्नछत्र. आणि पोट भरून जेवण मिळतं, असं अजिबात नाही की एवढंच घ्यायचं आणि जायचं, असं अजिबात नाही. पोट भरून तिथे जेवण मिळतं. खूप सुंदर आहे खरंच. अक्कलकोटच खूप सुंदर आहे. जितक्या वेळेस तिथे जावं तितक्या वेळेस कमी आहे. आणि बघा खरंच महाराजांची लीला इतकी अगाध आहे ना. महाराजांना आपल्या सेवेकरांकडनं, आपल्या भक्तांकडनंच एखादी सेवा करून घ्यायची असेल ना, तर ते बरोबर करून घेतात. हा अनुभव मला खूप सुंदर आलेला आहे. ते जेव्हा आम्ही यात्री निवासमध्ये आम्ही होतो, यात्री निवासमधून आम्ही वटवृक्ष मंदिराकडून आम्ही आलो दर्शन घेऊन, आणि यात्री निवासमध्ये रूमवर गेलो आणि रूममधून बाहेर आलो. 5च मिनिटं झाले असतील, सुमारे 7:30 पावणे 8च्या दरम्यान आम्ही बाहेर आलो. अन्नछत्राकडे जाण्यासाठी बाहेर आलो आणि तिथे रांगेत उभं होतो. म्हणजे आम्ही महाप्रसादासाठी रांगेमध्ये उभे होतो. अगदी मला 3 ते 4 मिनिटं झाली असेल उभे राहून. आणि तेवढ्यात किचनमधून एक मावशी आल्या अन्नछत्राच्या. त्या म्हटल्या की किचनमध्ये सेवा करण्यासाठी कोणी येत आहे का, किचनमध्ये सेवा आहे, कोणी येतंय का, असं त्यांनी विचारलं. आणि खरंच म्हणजे किती योगायोग असतो, मी तिथे जावं आणि 3-4 मिनिटांनीच त्या मावशी याव्या. अगदी मी तिथे गेली असेल नसेल, लगेच त्या मावशी, तेवढेही झाले नसेल मिनिटं, 2-3 मिनिटं झाली असेल, लगेच त्या मावशी आल्या. म्हणजे बघा ना, महाराजांना आपल्याकडनं एखादी सेवा करून घ्यायची असेल ना, तर ते बरोबर करून घेतात. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की आपण सेवा करणारे कोणीच नाहीये, आपले महाराजच आहे की आपल्याकडनं ती सेवा आपण ते करून घेत असतात. तिथे भाजी चिरण्याची सेवा होती, तर आम्ही 3-4 जणी गेलो, त्या मावशींसोबत सेवा केली. आणि खरंच ती सेवा करताना ना खूप भरून येत होतं की महाराजांनी मला या सेवेसाठी निवडलं आहे, महाराजांनी मला या सेवेचा लाभ दिला आहे. माझ्या मनात सुद्धा नव्हतं सेवा करण्याचं, पण महाराजांची इच्छा होती की मी ही सेवा करावी, आणि महाराजांनी माझ्याकडनं ती सेवा करून घेतली, सेवा केली, महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आम्ही इथून बाहेर आलो. आणि बघा, मी जेव्हा नुकतीच रांगेमध्ये जाऊन उभी राहिली होती ना महाप्रसादासाठी, यात्री निवासातून बाहेर पडली आणि महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो, तेव्हाच मला आपल्या स्वामी भक्त परिवारामधल्या एक ताई भेटल्या. त्या ताईंचं नाव उमाताई आहे. त्या ताई भेटल्या. उमाताई, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर खरंच खूप सुंदर वाटलं तुम्हाला भेटून. तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्या होत्या, पण त्या मावशी सुद्धा वाट बघत होत्या सेवा करण्यासाठी. त्या आतमध्ये घेऊन जाणार होत्या किचनमध्ये, त्यामुळे मी तुमच्यासोबत जास्त बोलू शकली नाही. आणि ताई, तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्या होत्या, पण राहून गेलं, काही हरकत नाही. जर कधी योग आला, स्वामींनी आपली भेट घडवून दिली, तर आपण नक्की गप्पा मारू. तर हे खूप सुंदर अनुभव होते मला तिथे आलेले. त्यानंतर किचनमध्ये जाऊन सेवा केली, महाप्रसादाचा लाभ घेतला आणि बाहेर आलो. खरंच खूप सुंदर होतं. आणि अजून एक खूप मोठा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे, जो मी तुम्हाला म्हटलं मगाशी, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. आणि आपण अक्कलकोटला जातो ना, तर महाराज आपल्याला बोलवत असतात, आपण जाणारे कोणीच नाही. आपण तर 1000 विचार करून ठेवतो की आपण आता जाऊ, तेव्हा जाऊ, तेव्हा जाऊ. पण तुम्हाला सांगते, जोपर्यंत महाराज आपल्याला बोलवत नाही ना, जोपर्यंत आपले योग जुळून येत नाही, महाराज आपल्याला बोलवत नाही, तोपर्यंत आपण अक्कलकोटला जात नाही. हा एक खूप सुंदर अनुभव होता. बघा काय झालं, आता आम्ही 14 तारखेला गेलो होतो अक्कलकोटला, गुरुवारी. 13 तारखेलाच आम्ही इथून निघलो होतो रात्रीच्या सुमारास ट्रेनने. आणि आम्ही ट्रेनचं रिझर्वेशन महिन्याच्या आधीपासून करून ठेवलं होतं. आमचं ठरलं होतं की पुढच्या महिन्याच्या 14 तारखेला आम्हाला अक्कलकोटला जायचं आहे. आणि काय झालं, नेमकी सोमवारी त्यांना मेसेज आला की त्यांच्या जॉबच्या ठिकाणी एक प्रोग्राम होता आणि तिथे त्यांना उपस्थित राहणं खूप गरजेचं होतं, खूप गरजेचं होतं. म्हणजे तो जो प्रोग्राम झाला असता तर आम्ही अक्कलकोटला आमचं जाणं कॅन्सल झालं असतं. तर काय झालं, म्हणजे मनाला खूप खंत वाटली, खूप म्हणजे नाराज झालं होतं मन, माझं पण झालं होतं आणि माझ्या मिस्टरांचं पण झालं होतं. कारण की एक आपली आतुरता असते, एक ओढ असते आपल्या महाराज दर्शनासाठी आपली. खूप मन नाराज झालं होतं. मी सकाळी देवपूजा केली आणि महाराजांना म्हटलं की महाराज, की तुमच्या मर्जीशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही.
मग महाराज तुम्हाला ही जो आता प्रोग्राम यांचा ठरलेला आहे ही गोष्ट तुमच्यासाठी काहीच नाही, तुम्ही तो पोस्टपोन सुद्धा करू शकता किंवा कॅन्सल सुद्धा करू शकता. महाराज मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे, खूप आतुरलेली आहे मी तुमच्या दर्शनासाठी, मला खूप ओढ लागली आहे, माझी ही इच्छा पूर्ण करा, काहीतरी तर चमत्कार दाखवा महाराज. आणि मला माहित आहे मी तुमच्या मर्जीशिवाय तुमच्या इच्छेशिवाय मी तुमच्या दर्शनाला येऊ नाही शकत, कारण की मी कोणीच नाहीये, सगळं काही ठरवणारे तुम्हीच आहात. तुम्हालाच ठरवायचं आहे की आणि तुम्ही जे काही ठरवाल ते मला मान्य आहे. जरी तुम्ही म्हणजे कॅन्सल जरी केलं माझं येण्याचं तरी पण मला मान्य आहे की ते माझ्या चांगल्यासाठीच असेल. आणि एवढं मी महाराजांना बोलली आणि पण परत महाराजांना असं पण म्हटले की महाराज काहीतरी तर चमत्कार दाखवा महाराज, आणि हा प्रोग्राम जो आहे तो कॅन्सल होऊ द्या, नाही तर पोस्टपोन तरी होऊ द्या, जेणेकरून मला तुमच्या दर्शनासाठी येता येईल. आणि तुम्हाला सांगते दुपारच्या 2-3च्या सुमारास त्यांना मेसेज आला की तो जो प्रोग्राम आहे तो पोस्टपोन झालेला आहे. म्हणजे बघा इतका सुंदर अनुभव दिला महाराजांनी. आणि खरंच तो प्रोग्राम झाला असता त्यांच्या जॉबवर तर आज आम्हाला म्हणजे मी जाऊन शकले नसते तिथे अक्कलकोटला, आज आम्हाला जाता नसतं आलं. आणि खरंच महाराजांच्या मनाशिवाय काहीच चालत नाही. आपण खूप ठरवतो, खूप प्लॅनिंग करतो, पण बघा वेळेवर अडथळे येतात, काही ना काही अडचणी येतात आणि आपण अक्कलकोटला किंवा कोणताही म्हणा कोणतीही गोष्ट असो आपण ती करू शकत नाही. शेवटी सगळी काही इच्छा महाराजांची असते, आपण ठरवणारे कोणीच नाहीये. म्हणून हा पण माझ्यासाठी एक खूप सुंदर अनुभव होता जो महाराजांनी मला दिला. आणि खरंच महाराजांनी मला चमत्कार दाखवला आणि तो प्रोग्राम पोस्टपोन झाला. ही खूप मोठी म्हणजे हा खूप मोठा अनुभव होता. मला खूप आनंद झाला तो मेसेज आल्यावर, ही बातमी कळाल्यावर, खरंच तुम्हाला सांगते. आणि अशा पद्धतीने अक्कलकोटचं दर्शन घेतलं. मला जेवढं तुम्हाला दाखवता आलं तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हालाही महाराजांचं दर्शन घडलं असेल. बघा तुम्हाला जेव्हाही संधी मिळेल तेव्हा नक्की अक्कलकोटला जाण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर वाटतं खरंच. अक्कलकोटला गेल्यावर एक वेगळाच अनुभव तिथे आल्यावर येतो. तिथून आपला पायच निघत नाही. एकदा आपण अक्कलकोटला गेलो असं यावंसच वाटत नाही इकडे, पण आपला संसार आहे, प्रपंच आहे, त्यामुळे आपल्याला येणं भागच असतं. तर चला हे अक्कलकोटचं दर्शन मला तुमच्यासोबत घडवायचं होतं. तर झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.